तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ या तीन रत्नाला अभिवादन. बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्रीची कामना. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं पठण व श्रवण आपण सर्वजण करत आहात. कालपर्यंत आपण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधला संघर्ष बघितला. कारण ब्राह्मणाने कोणालाही सोडलं नाही. त्यातल्या आपण 2-4 राजाच्या कथा बघितल्या. त्यातली विश्वामित्राची कथा आपण बघत आहोत. विश्वामित्र हा राजा होता, क्षत्रिय होता, पण त्यालाही ब्राह्मण व्हावं वाटलं. मी आजच्या घडीलाही आपल्याला सगळ्यालाच ब्राह्मण व्हावं वाटतं, तसं त्यालाही ब्राह्मण व्हावं वाटलं. कारण ब्राह्मणाला असलेले अधिकार आणि ब्राह्मणाची मान्य असलेली पवित्रता विश्वामित्रालाही मोहून टाकते आणि विश्वामित्रही तपश्चर्या करून ब्राह्मण बनतो. बाबासाहेबाला इथं तेच दर्शवायचंय की ब्राह्मण ही जात आणि वर्ण असला तर मात्र आपले अधिकार सोडायला ते तयार होत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी विश्वामित्राची कथा डिटेलमध्ये घेतली. कारण त्या कथेमध्ये 2-3 अर्थ आहेत. की विश्वामित्र हा क्षत्रिय आहे, राजा आहे. नुसता क्षत्रिय आहे का, तर राजा आहे. राजा असतानाही त्याला ब्राह्मण व्हावं वाटतंय. म्हणजे याच्यावर बाबासाहेबाला दर्शवायचंय की चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये ब्राह्मणाला केवढे मोठे अधिकार आहे की नंबर 2च्या माणसालाही राजा असतानाही ब्राह्मण व्हावा वाटतं. राजा असणं म्हणजे सर्व अधिकार असतानाही. आणि इथे एक छोटासा प्रसंग दाखवतात की कामधेनू नावाची गाय कोणाकडे आहे, ब्राह्मणाकडे आहे. आजही ब्राह्मणाकडेच ती आहे. कामधेनू नावाची गाय कोणाकडे आहे, आजही ती ब्राह्मणाकडेच आहे. फक्त त्यावेळेची गाय दिसत होती, आताची गाय दिसत नाही. कारण त्या गायीच्या रूपाने प्रत्येक गोष्टी आहेत. मग त्या कुठल्याही असो, तुमचं CBI असो, ED असो किंवा न्यायदानाचं काम असो, ही कामधेनू कोणाजवळ आहे, तर ब्राह्मणाजवळ आहे. मंत्रालयाच्या सचिवापासून तर विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंत ही कामधेनू गाय अजून काही त्याच्या दारातली गेली नाही. आणि त्या कामधेनू करता विश्वामित्राला ब्राह्मण व्हावं वाटलं आणि तो ब्राह्मण झाला. आता आपली लोक ब्राह्मण होत आहेत ते कामधेनू मिळवण्याकरता. परंतु ते कामधेनू मिळाल्यानंतरही आपण काही क्षत्रिय राहत नाही आणि शूद्रही राहत नाही, आपण ब्राह्मणच होतो. आणि म्हणून आपले ब्राह्मण झालेले लोक ती कामधेनू प्राप्त झाल्यावरही ब्राह्मण होतात. ही प्रतिक्रांतीची. म्हणून ह्या विश्वामित्राचं पात्र बाबासाहेबांनी डिटेलमध्ये घेतलं याच्यामध्ये. आणि त्यांनी प्रत्येक प्रसंग म्हणजे ह्या प्रसंगामध्ये आपल्याला त्या ओळी असल्या. काय आहे पहिला प्रसंग, तर विश्वामित्राला ती गाय दिसते आणि ती गाय सर्वांना दूध देते, इच्छित फळही करते. तो तिला जबरदस्तीने घेऊनही जायला बघतो, ती इसळा मारून जाते आणि त्या ब्राह्मणाला त्याच्या शौर्याची आणि ताकदीची जाणीव करून देते. आजही आहे की नाही तसंच? आजही तुम्हाला जेव्हा तुमचा कुंभाराचा पोरगा किंवा धनगराचा पोरगा IAS होतो तेव्हा त्यांचे कामधेनू त्या ब्राह्मणाला सांगते, अरे बाबा आता तोंडी परीक्षा घेतली पाहिजे. कारण क्षत्रिय किंवा क्षुद्र ब्राह्मण होण्याच्या लायकीचा झाला आहे, त्याला अडचण पैदा केली पाहिजे. आणि म्हणून विश्वामित्रासारखे आजही ही प्रतिक्रांतीची आहे. आणि त्या विश्वामित्राने युद्ध जरी केलं तरी तो युद्ध हरतो. आणि मग विश्वामित्राला ब्राह्मण होण्याकरता तपश्चर्या दिली. आजही तीच तपश्चर्या तुम्हाला ब्राह्मण होण्याकरता करावं लागते. कारण बाबासाहेबांनी खूप बुद्धिमत्तेने, क्षत्रिय असेल त्यांच्या भाषेमध्ये तर क्षत्रिय आणि वैश्य वर्ण नाही आहेत. आता किती वर्ण आहेत, फक्त 2च वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि शूद्र. आणि म्हणून ते शिवाजी महाराजाला आणि शाहू महाराजाला क्षत्रिय मानायला तयार नव्हते. कारण त्यांनी परशुरामाचंही पात्र पुढे येणार आहे. परंतु ते आजच्या घडीला बाबासाहेबांनी मागच्याच वेळेस सांगितलं होतं की बाबासाहेबांनी ही जातीची उतरण तोडण्याकरता घटनेमध्येच व्यवस्था केली की वर्ग व्यवस्था
निर्माण व्हावी. वर्ग व्यवस्था म्हणजे बुद्धीला, शौर्याला, सेवेला महत्व मिळालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुमची UPSC असेल की स्टेट वाईज MPSC असतील याची निर्मिती झाली. कारण तुमच्या बुद्धीनुसार, तुमची पात्रतेनुसार वर्ग निर्माण झाले पाहिजे. आजही म्हणून तुम्ही सर्व्हिसमध्ये गेलं तर काय म्हणतात आहे ना, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे वर्ग निर्माण झाले की नाही. वर्ग कसे निर्माण झाले होते, यालाच बाबासाहेबांनी केलेली ती क्रांती होती. कारण तोपर्यंत ब्राह्मणाशिवाय विद्यादानाचं आणि याचं कुठलंच कार्य कोणी करत नव्हतं. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी वर्ग निर्माण केले. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये गेला असाल तर कुलगुरू, तुम्ही कॉलेज लेवलवर जर शिकवत असाल तर प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे, लेक्चरर आहे, हे वर्ग निर्माण केले. कारण इथे बाबासाहेबाला तेच दर्शवायचं होतं ना. एक मास्तर म्हटलं, स्पेसिफिक काय असतं, आपण मास्तर म्हणतो की नाही. मास्तर म्हटलं तर काम भागतंय का, नाही बघा. त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं. कारण वर्ग पाडले तर तुमच्या बुद्धिमत्तेला किंवा तुमच्या शारीरिक क्षमतेला त्यानुसार तुमचे वर्ग होतील. ही वर्गवारी होऊ नये म्हणून मनुस्मृतीने जन्मावर आधारित जात व्यवस्था आणली होती. त्या जात व्यवस्थेला खूप बुद्धिमत्तेने बाबासाहेबांनी कलाटणी दिली होती. परंतु त्या कलाटणीलाही आमच्या लोकांनी जुमानलं नाही. कारण ती कलाटणी कशा करता करायला पाहिजे होती, बाबासाहेबांचे शब्द त्याच्याच करता वापरण्यात आले होते. आणि तुम्हाला सांगितलं होतं की मोक्याच्या जागेवरती माऱ्याच्या जागेवर, बाबासाहेब मोक्याच्या नाही, काय म्हटलं होते, माऱ्याच्या जागा काबीज करा. माऱ्याच्या जागा कशा करता काबीज करायच्या होत्या, कारण तुम्ही जी जाती व्यवस्था आहे ती वर्ग व्यवस्थेने मोडाल. परंतु आमच्या उड्या कसं होतं, बाबासाहेबांनी तुम्हाला शिखरावर जाऊन खाली बघायला सांगितलं होतं. आम्ही शिखर चढत गेलो, वरच बघत गेलो, खाली बघायला तयार नव्हतो. माऱ्याच्या जागेवर जाऊन कुठे बघायला सांगितलं होतं, खाली. माऱ्याची जागा कुठे असते, वर असते ना. गड्या निर्माण का झाल्या होत्या, तुमचे किल्ले निर्माण का झाले होते, की वर येऊन खाली मारा चांगला करता येईल. पण बाबासाहेबालाही आम्ही फोल ठरवलं, माऱ्याच्या जागेवर बसून बंदूक वरच करून बसलो. म्हणून आयस झालेल्या पोराचं लक्ष ब्राह्मणाच्या पोरीकडेच जास्त गेलं, खाली तो डोकावला नाही. महाराणी मांगाची पोरगी नाही केली का, खाली सांगायला सांगितलं होतं बाबासाहेबांनी, खाली माऱ्याच्या जागा बघायला सांगितलं होतं. आम्ही वर बघत गेलो. आणि इथे विश्वामित्राची कथा तीच आहे. विश्वामित्र राजा असतानाही त्याची ओढ काय होण्याची आहे, ब्राह्मण होण्याची आहे. आणि तो ब्राह्मण झाला. बाबासाहेबाला पुढे बी दाखवायचं की ब्राह्मण झाल्यानंतरही त्याचं चरित्र क्षत्रियाचं नाही राहिलं, त्याचं चरित्र पण कोणाचं झालं, ब्राह्मणाचं झालं. आपल्यातही तसंच होतं. नेमका आय्यस झाला की मग मात्र आमची झोपडपट्टी घाण वाटायला लागते. तो झोपडपट्टीत येत नाही. चरित्र पण आमचं कोणाचं होतं, ब्राह्मणाचं होतं. किती मुरलेलं आहे बाबासाहेबांनी या ग्रंथात. आणि नेमकं काय होतं, आपण ग्रंथ अशा पद्धतीने आपण वाचत नाहीयेत. विश्वामित्र ब्राह्मण झाला. त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती, ब्राह्मण का झाला तो, कारण त्याला माहिती होतं की माझ्यापेक्षाही अधिकार ब्राह्मणाला जास्त आहेत. कामधेनू त्याच्याकडेच आहे. जर खरोखर कामधेनू असते त्यावेळेस तर्क करा, तर तिला वासरू झालं नसेल का, काही तर कोणत्या वासरात बी उतरले असतील ना, ते वासरू विकायचं होतं त्याला. पण कामधेनू एकच असते आणि तीही ब्राह्मणाकडेच असते, ती दुसऱ्याकडे येत नाही. आणि त्या पद्धतीने मग तो क्षत्रियाचा ब्राह्मण झाला, चरित्र विसरला नाही. कसं नाही विसरला, तर मग पुढे बाबासाहेब याच्यामध्ये विश्वामित्राच्या कथेमध्ये राजा हरिश्चंद्राची कथा घेतात. विश्वामित्र क्षत्रियाचा कोण झालाय, ब्राह्मण झालाय. आणि हा हरिश्चंद्र कोण आहे, क्षत्रिय आहे. हा ब्राह्मण झालेला पूर्वीचा क्षत्रिय ब्राह्मण झाला, पण या हरिश्चंद्राला दक्षिणा सोडायला तयार नाहीये. स्वप्नात राज्य घेतलेलं आहे त्याने त्याचं दक्षिणेत. परत एक फरक सांगतो तुम्हाला, तुमच्या कुठल्याही गोष्टी लक्षात येत नसतील. ब्राह्मणाने दानाचं रूपांतर दक्षिणेत केलं. तुमच्या त्रिपिटकामध्ये काय सांगितलंय, दान पारमिता सांगितली, दान करायला सांगितलं. त्यांनी काय सांगितली, दक्षिणा. तिकडे दान कधीच येत नाही. कर्ण दानवीर दाखवलाय, परंतु इंद्र मागायला येताना दान नाही मागत, दक्षिणा मागतो. परशुराम कर्णाला दान नाही मागत, दक्षिणा मागतो. म्हणून त्रिपिटकाच्या दानाला, दान ही पारमिता आहे, त्याला विकृती करणार. दान हे ऐच्छिक आहे, दक्षिणा ही कंपल्सरी आहे. दोनोतला
फरक आहे की ब्राह्मणाने यज्ञ केला तर त्याला दक्षिणा देणं हे अनिवार्य आहे. भंतेजीने तुमच्या घरी येऊन पूजा केली तर दान देणं अनिवार्य नाही. त्रिपिटकामध्ये दान ही तुमची पारमिता सांगितली आणि ती ऐच्छिक आहे. तुमच्या मनात उत्पन्न झालं तर दान द्यायचं, पण दक्षिणा मात्र कंपल्सरी आहे. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी हरिश्चंद्राला दक्षिणा देण्याकरता बाध्य केलेलं आहे. आणि विश्वामित्र क्षत्रियाचा ब्राह्मण झालेला आहे, पण तो ही दक्षिणा सोडायला तयार नाही, कारण तो ब्राह्मण झालाय. पुढे बघू आपण काय झालंय तिथं. कारण त्या दक्षिणेपायी आपण तुम्हाला सांगितलं होतं की राजा हरिश्चंद्राजवळ कमी पडते म्हणून तो बनारस मध्ये जातो, परंतु हा विश्वामित्र त्याचा पाठलाग तिथेही सोडत नाही. तिथे जाऊन उभा राहतो, तो दक्षिणा मागतो. त्या दक्षिणेपोटी काय काय करतो हरिश्चंद्र. आणि ही कथा बघा त्रिपिटकातूनच चोरलेली आहे. राजा वेशंतर त्रिपिटकात जर तुम्ही गेलात तर राजा वेशंतराची बोधिसत्वाची ही कथा आहे. तो दानामध्ये आपली मुलं आणि पत्नी देतो, पण तिथे दान आहे, इथे दक्षिणा आहे, कंपल्सरी आहे. इथे तिथे दान पारमित आहे, त्याला मागितलेलं आहे. कोणी किती दान करतो राजा की मला दान पारमिता करायची नाही. ते म्हणजे ह्या सगळ्या कथा चोरून त्या विकृत केलेल्या आहे. याच्या पाठीमागचा एक एक अर्थ बाबासाहेबाला एकाच्या पॅरेग्राफ मध्ये कसा लिहायचा आहे आणि कसा तुमच्या तो डोक्यात घुसवायचा आहे त्या गोष्टी आहे. इथे हरिश्चंद्र राजा बनारसमध्येही हरिश्चंद्राच्या पुढे राहतो विश्वामित्र आणि दक्षिणा मागतोय. पत्नीने फारच आग्रह केल्यावर राजाने तिला विकण्याची तयारी दर्शवली. नंतर राजा गदगदलेल्या अंतकरणाने पत्नीला गुलाम बनवून विकण्यासाठी शहरात गेला. तेथे एका श्रीमंत ब्राह्मणाने घरगुती स्वरूपाचे काम करण्यासाठी राणीला विकत घेण्याची तयारी दर्शवली. आपल्या आईला घेऊन जात आहेत हे पाहिल्यावर तिचा मुलगा आक्रोश करीत आईकडे गेला. त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. खरेदीवर ब्राह्मणाने त्या मुलास लाथ मारली, परंतु आई म्हणत तो मुलगा आईला बिलगला. त्यावर राणी त्या ब्राह्मणास म्हणाली, माझ्यावर दया कर, मुलाखेरीज माझ्या खरेदीला किंमत नाही, मला माझ्या मुलापासून सोडू नका. ब्राह्मण त्यास तयार झाला. हे पैसे घे व मला मुलगा दे. ब्राह्मण पत्नी व खरेदी करून दृष्टीआड होताच विश्वामित्र पुन्हा आला व राजाकडे पुन्हा पैशाची मागणी करू लागला. हरिश्चंद्राने त्याची दक्षिणा देण्याकरता, दक्षिणा ही थोडी तिडी नाही, बायको विकून पण त्याची दक्षिणा पूर्ण झाली नाही. बायको विकली हरिश्चंद्राने, गुलाम हिला केली. आता घेणाराही ब्राह्मणच आहे. तिथे गुलाम करणाऱ्या कोणाला परमिशन होती? गुलाम शूद्राने व्हावं आणि गुलाम कुणी करावं तर ब्राह्मणाने करावं. क्षत्रियाच्या पदरी असणारे गुलाम नव्हते, सैनिक असायचे. क्षत्रियाच्या पदरी कोण असायचे? सैनिक असायचे. वैश्याच्या पदरी नोकर असायचा, पण ब्राह्मणाच्या पदरी गुलाम असायचा. ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे. ती व्यवस्था आजपर्यंत उकलून कोणी नाही दाखवली. सगळ्याला आपण काय म्हणतो? आपण गुलाम. पण गुलाम कोणाचे होतो? आपण ब्राह्मणाचे होतो. ब्राह्मणाचे गुलाम होतो. क्षत्रियाचा सैनिक असायचा. क्षत्रियाच्या पदरी जे असायचे ते कोण असायचे? सैनिक असायचे त्यातले. वैश्याच्या पदरी नोकरदार असायचा, पण ब्राह्मणाच्या पदरी गुलामच असायचा. म्हणून विकले कोणाला जायचे तर ब्राह्मणालाच विकला जायचा. म्हणून राजा हरिश्चंद्राने आपली बायको कोणाला विकलेली आहे? ब्राह्मणाला विकलेली. त्यांनी घर काम करण्याकरता घेतली. परंतु आता ते कसं, आपण गावात बाजारात गेलो बकरी विकत आणली तर बकरी मागं पिल्लू येतच ना. तसं पोरग सोडायचं कुठे? ते रडायला लागलं ना, बायको चालली म्हटल्यावर, आई चालली म्हटल्यावर. मग ती आई म्हणते की बाबा माझ्या बरोबर त्यालाही घे. म्हणून हा राजा हरिश्चंद्र पोरग फुकटात दिल्या जातो, त्याचे पैसे भेटत नाही. तो ब्राह्मण घेऊन जातो, पण दक्षिणा तुमच्या विश्वामित्राची पूर्ण होत नाही. विश्वामित्राची पूर्ण होत नाही ते बायकोकडे पैसे घेतो, पण ते परत सांगतो अजून राहिलेली दक्षिणा कधी देणार आहे? सोडायला तयार नाही दक्षिणा घेतल्याशिवाय. राज्य कशात दिलंय? परत त्यांनी स्वप्नात दिलंय. दक्षिणा कशात दिली? स्वप्नात दिली. स्वप्नातच यज्ञ झालाय, स्वप्नातच स्वाहा म्हटलाय राज्याला. आणि ते स्वप्नातलं राज्य दिल्यानंतर जेव्हा जाग आला, आता दक्षिणा बी स्वप्नात देऊन टाकायला पाहिजे होती ना, पण दक्षिणा मात्र स्वप्नात दिली नाही. त्याला तेव्हा नेमका जाग येतो त्यावेळेस, आणि दक्षिणा मागायला विश्वामित्र त्याच्या मागे लागतो. बायको विकूनही दक्षिणा पूर्ण होत नाही. पुन्हा पैशाची मागणी करू लागले. पत्नी व मुलाला विकून आलेली थोडीशी रक्कम राजाने देतात विश्वामित्र रागाने म्हणाले, हे दुर्दैवी क्षत्रिया, तुला वाटते ही रक्कम मला पुरेशी होईल? माझ्या तपश्चर्याचे सामर्थ्य, ब्राह्मण म्हणून असलेला माझा अधिकार, माझा धार्मिक अभ्यास असा आहे,
याची प्रचिती तुला लवकरच येईल. हरिश्चंद्राने आणखी दक्षिणा देण्याचे मान्य केले व विश्वामित्राने त्यास पैसे देण्याकरता उरलेला 1/4 दिवसाची मुदत दिली. या क्रूर मागणीची पूर्तता करण्यासाठी स्वतःलाच गुलाम म्हणून विकण्याचा निर्णय घेतला. महाभयंकर चांडाळाच्या रूपात धर्म त्याच्या पुढे प्रगट झाला व जास्त किंवा कमी त्याच्या किमतीत त्या बदल्यात विकत घेण्यास तयार झाला. आता राजा हरिश्चंद्र काय करतोय तर स्वतःच विकायला तयार होतो. त्याची दक्षिणा द्यायची ना, स्वतःच विकायला तयार होतो. पण विकत घ्यायला कोण तयार आहे? परत मी सांगितलं, गुलाम कोण घेतात विकत? ब्राह्मणच घेतात. पण इथे चांडाळ येतो. त्याचा फेरफार आहे की धर्मराजा स्वरूप बदलून चांडाळाचं रूप घेतात म्हणतात ते, आणि त्याला विकत घ्यायला तयार होतो. इथे राजा हरिश्चंद्र काय म्हणतो बघा. राजा हरिश्चंद्र म्हणतो की मी चांडाळाचा गुलाम होणार नाही. मी माझ्या गुरुचा म्हणजे ज्यांनी यज्ञ केलाय त्या विश्वामित्राचा गुलाम व्हायला तयार आहे. कारण हा ब्राह्मण नवीन ब्राह्मण झालाय ना, मी याचा गुलाम व्हायला तयार आहे, पण चांडाळाचा गुलाम होणार नाही. चांडाळ 1000 रुपये देऊन त्या घ्यायला तयार, म्हणजे त्याची दक्षिणा पूर्ण होते. 2-3 कोडे बाबासाहेबांनी एका वाक्यात उलगडलेली. म्हणजे क्षत्रियावरती वैश्यावरती केवढंही मोठं संकट आलं तर तो शूद्राची नोकरी पत्करायला तयार होत नाही. होतो का? नाही. आजही बाबासाहेब मोठे बॅरिस्टर होते तरी चपराशाने फाईल फेकून दिली होती. आजच्या परिस्थितीमध्ये तुमचे जरांगे साहेब मुंबईला गेलेत की नाही, तिथल्या फडणवीस ब्राह्मणाने आजूबाजूचे संडास आणि हॉटेल बंद केले. युद्धाचा नियम आहे ना. युद्धाचा नियम पहिला काय? सैन्याची खाण्याची रसद तोडा. लढाई म्हणता ना तुम्ही, आम्ही लढतोय म्हणून. काय केलं मग? यांची खाण्याची आणि हगायची रसद तोडून टाकली. तुम्ही जर कधी मुंबईला गेला असाल तर एक नियम आहे तिथे, कारण पॉश वस्ती आहे ती, जे तिथे आझाद मैदानात गेलेत की नाही, तिथल्या 1 फुटाचा भाव 10 लाख रुपये. त्या विटीचा 1 फुटाचा भाव किती आहे? 10 लाख रुपये. तुम्ही जर तिथे 1 बेडरूम प्लॉट विकत घ्यायला गेला तर 3 करोड रुपये किंमत आहे. तुमची घरं मुंबईत जर एवढ्याली घरं असतील तर तुम्ही अदानी अंबानी झाला असता, कारण एवढी किंमत आहे तिकडे. तिथे तुम्हाला कुठेही असं गवत किंवा हे दिसणार. पॉश वस्ती आहे. फक्त तेवढं एक आझाद मैदान सोडलं तर. त्याच्या बाजूला तुमच्या रासुगोविंद आठवलीच्या ऑफिसेस आहेत, बाजूला पत्रकार परिषद आहे, मोठी महानगरपालिकेची इमारत आहे, बाजूला व्हीटी स्टेशन आहे. आणि अशा वेळेस आजूबाजू तिथे खाऊ गल्ली पण आहे. त्या खाऊ गल्लीमध्ये जर रमजान किंवा रोजा असेल त्यावेळेस नॉनव्हेज लागतं. श्रावण असेल तर सगळं म्हणजे तुमच्याकडे शाकाहारी लागतं. आणि म्हणजे जैनाचं काही असेल तर ती शांत राहते. आता जैनाचं आहे का? पण ती खाऊ गल्ली पण त्यांनी बंद करून टाकली. का? तर यांनी माघारी जावं, कारण कुठलंही सैन्य उपाशी पोटी लढू शकत नाही. अशा वेळेस कोणी अजून ते डिक्लेअर नाही केलं. अशा वेळेस तिथे आपले 3 बौद्ध विहार आहेत आणि धोबी तलावाला 2 मस्जिदी आहेत. तिच्या बाजूलाच धोबी तलाव आहे. 2 मस्जिदी आहेत. त्या बौद्धांनी आणि त्या मुसलमानांनी आपल्या मस्जिदी उघडल्या आणि बुद्ध विहार उघडली, तिथे अन्नक्षेत्र उघडली आणि सांगितलं सरकारने तुमच्या विरोधात एल्गार पुकारला, तुम्ही आमच्या याच्यात या. पण हे तिथे गेले नाही. कबड्डी खेळायला व्हीटीच्या स्टेशन मध्ये गेले. इथे हरिश्चंद्रही चांडाळाला विकायला तयार नाही. तिथला जरांगेही तुमच्या विहारात जायला तयार नाही. तो फडणवीसवालाच विकून घे. ती पद्धत आजही तुमच्या लागू आहे. मी असं बोलतो होते, एका जणाचा आपल्याचाच फोन आला होता मला, परळीला राहणारे, काय नाव त्यांचं, मक्का सर, त्यांनी मला फोन केला, बनतेजी असं नका बोलत जाऊ, तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हटलं वाटते ना, मी पण माणूस आहे, मला पण भीती वाटते. पण भीती न वाटला असं सगळेच जण म्हणत राहिलं तर मग चिकित्सा होणार नाही ना. चिकित्सा केली पाहिजे. त्याचं म्हणणं होतं ते पूर्ण मागचं सांगा ना, आत्ताच बोलताय तुम्ही. मग आताच ते जे रिलेव्हंट आहे ते बोलायला पाहिजे ना. आता मला सांगा, हे रिलेव्हंट आहे की नाही? तिथे मुसलमान मस्जिदी उघडून देतात, बौद्ध विहारे उघडून देतात, तरी जरांगे जात नाही. उपोषणाच्या ठिकाणी रिझर्वेशनची संकल्पना राजे शाहू महाराजाची देणारे बाबासाहेब
पण हा फोटो छत्रपती शिवाजी महाराजाचा गणपतीचा लावतो आणि तिथे बसतो. काय म्हणायचं? तरी आमचा समाज बुद्धाला किती मानणार आहे? ओबीसीच्या आरक्षणाकरता लढला महार. आजही जरांगे करता प्रकाश आंबेडकर म्हणतात माझ्याजवळ सोल्युशन आहे, पण तरी हे त्यांच्याकडे यायला तयार नाही. जसा हा राजा हरिश्चंद्र काय म्हणतो, मी विश्वामित्राचा गुलाम होईल. आता क्षत्रियाचा ब्राह्मण झालेला, पण चांडाळाचा गुलाम होणार नाही. आणि मग तो त्या विश्वामित्राला म्हणतो की मला विकण्यापेक्षा तुमचाच गुलाम करा. याच्यावरती खूप आता मार्मिक आहे. पुढे का घेतलंय तर तो राजा हरिश्चंद्राला घेतल्यानंतर विश्वामित्र काय करतो ते बघा. विश्वामित्र पुन्हा त्याच्या पुढे आले व म्हणाले, चांडाळाने देऊ केलेली मोठी रक्कम तू का स्वीकारत नाहीस? तू सूर्यवंशातील आहेस. तू जर तुझे कर्ज फेडण्याची रक्कम स्वीकारणार नसाल तर मी तुला शाप देईन अशी धमकी देतो. हरिश्चंद्राने विनंती करून सांगितले की गुलामगिरी पत्करण्यास मी तयार आहे. कर्जापोटी आपण विश्वामित्राचे गुलाम होण्यास तयार आहोत असे जाहीर केले. त्या उत्तराने विश्वामित्रांना अत्यानंद झाला व ते म्हणाले, तू जर माझा गुलाम असेल तर मी तुला 1 कोटी रुपयाला चांडाळास विकत आहे. काय म्हणतात विश्वामित्र? ठीक आहे, तू माझा गुलाम व्हायला तयार आहेस ना? मग गुलाम कशाला म्हणतात की गुलामाला कशाचाही अधिकार राहत नाही. मग तो विश्वामित्राचा गुलाम झाला तर विश्वामित्र त्या चांडाळाला विकून मोकळा होता. आपली कथा तीच आहे. आपण विकायला तयार नाही, पण मात्र ब्राह्मण चांडाळालाही विकायला तयार होतो त्याच्या दक्षिणे करता. आणि म्हणून हरिश्चंद्राला विश्वामित्र कोणाला विकतो? चांडाळाला विकतो. त्यांच्या शास्त्रामध्ये नंतर क्लाक सांगितलंय की चांडाळ हाच धर्मराजाने त्याचं ग्रुप घेतलेलं असतं. पण त्या चांडाळाचं काम काय असतं त्यांच्या ह्याच्यातलं की मसनामध्ये आता जे लाकडं लावतात का नाही, पद्धत बदलली. आता ते चांडाळ नसतात, ते म्युन्सिपाल्टीचे नोकर आहे, क्लास 4चे नोकर आहेत. ते आता कोणी होऊ शकतं तिथं अग्नी द्यायच्या याला. तर त्याचं काम आहे ते कुठे की ते अग्नी द्यायचं काम, आणि तिथं त्याला डोम म्हणतात. चांडाळाच्या पदरी असणारा त्याला डोम म्हटलं जातं. चांडाळ त्याला त्याची जात पण देत नाही. म्हणजे बघा जातीचे उतरण किती स्वाभिमान दिलाय. एकमेकाला एवढा स्वाभिमान दिलाय की तुझ्या पदरी असलेल्या गुलामाला आपली जात पण द्यायला तयार होत नाही. चांडाळाच्या पदरी असणारा अग्नी देणाऱ्याला काय म्हणतात? डोम म्हणतात. आणि म्हणून हे डोंबाचं काम हरिश्चंद्र स्वीकारतो. त्याने स्वतःहून विकलंय का चांडाळाला? त्याने गुलामी पत्करली विश्वामित्राची की जो नेमका क्षत्रियाचा ब्राह्मण झाला. याच्या मधली ओळ काय आहे की तुम्ही क्षत्रियाचे ब्राह्मण झाला तरी चरित्र तुमचं क्षत्रियाचं ठेवत नाही. चरित्र कोणाचं होतंय? ब्राह्मणाचं होतंय. आणि ते ब्राह्मण होण्याकरताची प्रोसिजर केवढी मोठी दिलेली आहे तपश्चर्या करायला. म्हणजे कुणी ब्राह्मण होण्याच्या फंदात पडू नये. असाच एका ब्राह्मणाला आत्ता प्रश्न विचारला होता की हिंदू राष्ट्र करायचं काय असेल तुमच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना? प्रत्येक जण विचारत असेल की नाही, हिंदू राष्ट्र करायचंय, हिंदू राष्ट्र करायचंय. तर एक जण म्हणतो तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मी कुठे असेल, मला ब्राह्मण व्हायचंय. तर ते गडबडतं साधू. ते म्हणते ब्राह्मण करण्याची अशी काही पद्धत हिंदू याच्यात नाहीये. मग पण ते आताचा ब्राह्मण आहे ना. तो एक सोय आहे काय की जसं आपलं नाव आपल्याला बदलता येतं, आडनाव बदलता येतं की नाही आपल्याला, गॅजेटमध्ये द्यायचं, ऍप्लिकेशन केलं, गॅजेट दिलं, मग आपलं आडनाव काही असेल तर तुम्हाला आडनाव बदलता येतं. तो म्हणतो तसं एक ऍफिडेविट करा आणि मी ब्राह्मण झालो डिक्लेअर करून टाका. ते म्हणतं बरोबर आहे, पण मी डिक्लेअर करीन पण तुझा ब्राह्मण मला पोरगी देईल का? ते म्हणते ही गॅरंटी नाही देत आहे. मग तुमच्या हिंदू राष्ट्रात गॅरंटी कशाची आहे? तर ही उतरंड आहे, हे गॅरंटी देऊ शकत नाहीत. गॅरंटी तिथेही नाही दिली. यांनी शास्त्रामध्ये लाख विश्वामित्र लिहून ठेवला, हरिश्चंद्र लिहून ठेवला, परंतु त्यांनीही फक्त खाली पुढच्या समाजाला मजबूती देण्याकरता त्या कथा निर्मित केलेल्या आहेत. आणि बाबासाहेबांनी ही हरिश्चंद्राची आणि विश्वामित्राची कथा, हरिश्चंद्र कोण आहे माहिती आहे तुम्हाला? रामाचा 8वा का 10वा वंशज आहे, अगोदरचा, नंतरचा नाही, हा अगोदरचा आहे. आणि त्याचाही पुरोहित कोण आहे? वशिष्ठ आहे. युद्ध कोणाचं झालंय? विश्वामित्राचं नाव वशिष्ठाचं. म्हणजे कुठून चालत आले ते?
रामापर्यंत विश्वामित्रही आहे, वशिष्ठही आहे, ही सगळी वंशावळ तिथपर्यंत चालत आलेली आहे. म्हणून बाबासाहेब सांगतात की ह्या वंशावळी नाहीत, यांनी केलेली ही निर्मिती आहे. म्हणून वशिष्ठ एवढे दिवस नाही जगू शकत, पण वशिष्ठ नावाची एक प्रथा, एक परंपरा यांनी तिथपासून ही चालत आणण्याकरता केलेली आहे. आणि मग आजही त्याला वेगवेगळी नावं देत आलात. आज त्याला पुरोहित म्हणत असतील, कुणी भटजी म्हणत असतील, कुणी उपाध्याय म्हणत असतील, पण ती प्रथा आजपर्यंतही चालू आहे. म्हणून त्या प्रथेला मोडीत काढता आलं नाही. बाबासाहेब म्हणतात का मोडीत काढता आलं नाही, तर त्या परंपरेला जोडी देता आली. म्हणून ह्या परंपरा जेव्हा वैदिक किंवा ब्राह्मण धर्म होता, कशात चालत आल्या बघा. पहिलं तुमचा वैदिक धर्म होता, ब्राह्मण धर्म होता. ही उतरण चातुर्वर्ण्याची होती, हिंदू नव्हते, चातुर्वर्ण्याची उतरण होती. जेव्हा इंग्रजांनी समानतेचा कायदा आणला, मग मात्र ते हिंदू झाले. हिंदू झाल्यानंतर इंग्रजांनी जेव्हा शिक्षणाचे अधिकार दिले, तुम्ही शिकायला लागला, तेव्हा तुम्ही वेदही वाचायला लागले, पुराणही वाचायला लागले, सगळेच वाचायला लागले. आणि मग त्याच्यातले अर्थ कळायला लागले. जेव्हा अर्थ लक्षात आले, मग त्यांनी हिंदू संकल्पना बाजूला ठेवली आणि मग आर्य नावाचा एक, दयानंद सरस्वती यांचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. मग ते आर्य म्हणायला लागले. त्या आर्याचाही फोलपणा जेव्हा आमचे लोक उघडे करायला लागले, तेव्हा आता मात्र सनातन नावाचं अजून एक दुसरं गाव, आता हिंदू म्हणत नाहीत, ते काय म्हणतात, सनातन धर्म. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं अरे बाबा हे बुद्धाचं आहे, आता याच्यावर अजून काय काढतील. सांगण्याचा उद्देश कसा आहे की विश्वामित्रापासून आणि वशिष्ठापासून ते चालत आलं. ते प्रथा बदलत राहतात, वेगवेगळे त्याला आयाम देतात, परंतु ते मजबूत करण्याकरता इमारत पडू देत नाही. आपण इमारत पडली तरी चालतंय, आमच्यावाली कॉन्क्रीटची इमारत पडली त्याच्यावरच झोपडं बांधून आम्ही राहू. ते तसं इमारत पडू देत नाहीत, त्याला प्रथेची जोड देतात, नियमाची जोड देतात आणि धर्म टिकवल्या जातो. चातुर्वर्ण्य पद्धती टिकवल्या जाते. त्याच पद्धतीने ह्या विश्वामित्राला आता हा सगळा खटाटोप कशा करता केलेला आहे. हरिश्चंद्र स्वप्नात राज्य दिलं ब्राह्मणाच्या दक्षिणे करता, की तुमच्यावर दहशत एवढी असावी की ब्राह्मणाने यज्ञ केल्या केल्या तुम्ही त्याची दक्षिणा देऊन टाकावी. इथं मात्र आपण भंतेजीविषयी विचार करतो, देऊ का नको, देऊ का नको, देऊ का नको, 50 देऊ, 10 देऊ, 15 देऊ, इथून सुरुवात होती, नंतर काहीच नाही द्यायचं, निघून जायचं. पण तिथे नाही, तिथे भीती घालण्यात आली. यज्ञ केला तर नाही द्यायची, म्हणून हरिश्चंद्राची कथा. आणि म्हणून सत्यनारायणाला बसले तर सत्यनारायणाला एका वाण्याची कथा सांगितल्या जाते. तो वाणी कोण्या गावचा होता, गावाचं नाव सांगत नाही, पण त्याचं नाव घेऊ. आणि त्यात सत्यनारायणाची कथा ऐकल्या का तुम्ही कधी. ती वाणी व्यापाराला जातो, पोरगी प्रसाद नाही खाता, त्याचे नाव समुद्रात बुडून टाकतात आणि प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या ती वर येते. ती सत्यनारायणाची कथा जवळजवळ 2000 वर्षापासून सुरू आहे. तेवढ्याच करता सांगतो तो भटजी की पुढच्याने प्रसाद खाल्ला पाहिजे आणि बामणाची दक्षिणा दिली पाहिजे. तेवढ्याच करता ते सांगितलं. इथेही हरिश्चंद्राची कथा एवढं मोठं पारायण केलं त्यांनी चातुर्वर्ण्य पद्धतीला मजबूत करण्याकरता आणि ब्राह्मणाची सोय लावण्याकरता. सगळ्या गोष्टी ते ब्राह्मणाची सोय काढून आणतात. कुठल्या, मी जसं गणपतीचं सांगितलं की नाही, गणपती बसवण्याचा उद्देश 2 होते. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजाची जयंती केली होती, शिवाजी महाराज जाऊ नये म्हणून. आणि दुसरं होतं की हिंदूची पोरं मोहरमच्या याच्यात नाचत होती म्हणून यांना नाचायला प्लॅटफॉर्म द्यायचा. परंतु ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ब्राह्मणाची सोय लावायची. मग तुम्ही 1.5 दिवसाचा गणपती जरी बसवला तर अर्ध्या दिवसात सत्यनारायणाची पूजा घातली पाहिजे. म्हणून गणपतीमध्येही सत्यनारायणाची पूजा घातली, म्हणजे ब्राह्मणाची व्यवस्था लावून ठेवली. तिथे अर्थशास्त्र निर्माण केलं आणि सगळं अर्थशास्त्र हे ब्राह्मणाचं आहे. अर्थशास्त्र देवळात आहे आणि अर्थशास्त्र पूजेत आहे. म्हणून ती आर्थिक घडी का विस्कटली. सम्राट अशोकाच्या आणि मोगलाच्या काळामध्येही भारताची GDP 32% होती, कारण अर्थशास्त्र देवळात नव्हतं, निर्मितीत होतं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये रोड बनत होते, दवाखाने बनत होते, उद्योग बनत होते.
म्हणून त्यांची जीडीपी वाढत होती. मोगलाच्या काळामध्येही वाढत होती, इंग्रजाच्या काळात नाही वाढली, कारण इंग्रजांनी इथून घेऊन जायचा सपाटा लावला, तुमचा कच्चा माल न्यायचा, पक्का बनवायचा आणि मग इकडे आणायचा, इकडे उद्योग होऊ दिले नाही. म्हणून बाबासाहेबाला प्रॉब्लेम ऑफ रुपीज लिहावं लागलं तिथे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी देवळात नेलं, दक्षिणात नेलं, म्हणून एका जातीची व्यवस्था करण्याकरता चातुर्वर्ण्याची व्यवस्था मजबूत केली. आणि त्या उतरंडीमधल्या ह्या तिन्ही समाजाला त्यांनी माफ केलं नाही. तर क्षत्रियाला कसं छळलं, तर अशा प्रकाराने छळलं. क्षत्रियांनीही दक्षिणा दिली पाहिजे, यज्ञ केला पाहिजे, एवढंच काय, पण स्वप्नात दिलेलं वचनही पाळलं पाहिजे, याच्याकरता हरिश्चंद्राची. आणि बरं त्या स्वप्नात दक्षिणा मात्र स्वप्नात नाही देऊ दिली, दक्षिणा शुद्धीवर आल्यावर द्यायला लावून. कारण स्वप्नात दिली असते तर मग म्हटले असते ना की काम भागलं बाबा, स्वप्नातच राज्य दिलं, स्वप्नातच सगळं, पण स्वप्नात दक्षिणा नाही देऊ दिली. आणि त्या दक्षिणेकरता बायको आणि पोरग तर विकलंच, पण स्वतःला विकायचं, पण बामणाची दक्षिणा द्यायची. ह्या कथा म्हणजे कशा विकृत करून आणल्या त्यांनी. म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला की घतजातक, हे घतजातकाहून कृष्णाची स्टोरी बनवली, पण एवढी विकृत बनवली की घतजातकामध्ये 10 भाऊ आहेत, 10ही भाऊ जिवंत राहतात, यांनी त्याच्यामध्ये 8 मारून टाकले, 2च जिवंत ठेवले. आणि तेही जलात, नवरा बायको जलात ठेवले, जलातच पोरं होऊ दिली, मारली आणि 2 जिवंत ठेवले. म्हणजे चोरी करायची, घ्यायचं, पण त्याला विकृत करून लिहायचे. ही कथा तशीच विकृतीची आहे. दान पारमितेची कथा यांनी दक्षिणेत कशी कन्व्हर्ट केली आणि किती क्रूर पद्धतीने केली. किती दक्षिणा देण्याकरता विकल्या गेलं पाहिजे, तिथे दान पारमिता होती, कशा करताही नव्हती. त्याची पारमिता पूर्ण करण्याकरता तो दान करत होता. इथे दान पारमिता नाहीये, दक्षिणा आहे, ती दिलीच पाहिजे. आणि म्हणून स्वतःलाही विकून त्या विश्वामित्राचं पोट नाही भरलं. विकलंय कोणाला? चांडाळाला. काम कुठलं दिलंय याच. पुढे बघा काय होतंय तिथं. इतके संपूर्ण झाल्यानंतरही हरिश्चंद्राचे कुळ पुरोहित वशिष्ठ 12 इथून नाही पुढे चांडाळास खूप आनंद झाला. त्यांनी पैसे दिले व हरिश्चंद्रास घेऊन गेला. हाणत मारत राजाला चांडाळाने आपल्या घरी नेले. चांडाळाने हरिश्चंद्राला चोराचे कपडे घालून स्मशानभूमीत नेले व सांगितले, 2 शतांश रक्कम तुला व 1 शतांश रक्कम दिली जाईल. या महाभयंकर ठिकाणामुळे, अपमानास्पद कामामुळे त्याला 12 महिने म्हणजे शेकडो वर्षे वाटू लागले. नंतर त्याला गाढ झोप लागली. झोपेत त्याला स्वप्न पडले. तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याची पत्नी मुलाला अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत आली होती. त्याच्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने झालेला होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्यात जो बदल झालेला होता त्यामुळे प्रथम ते दोघेही परस्परांना ओळखू शकले नाहीत. नंतर मात्र आपली पत्नी असल्याची ओळख हरिश्चंद्राला पटली व त्याला मूर्छा आली. पतीला ओळखताच पत्नी तारामती सुद्धा मूर्छित पडली. जेव्हा दोघे शुद्धीवर आले तेव्हा त्यांना शोक आवरेना. पुत्र शोकाने पिता व्याकुळ झाला, तर आपला राजा असलेला पती आज गुलाम बनला हे पाहून पत्नीला शोक आवरता येईना. ती त्याच्या गळ्यात पडली, घट्ट आलिंगन दिले व म्हणाली, हे स्वप्न आहे की सत्य? जर हे सत्य असेल तर धर्माप्रमाणे वागणाऱ्यासाठी धर्म कुचकामी म्हणावा लागेल. मालकाची पूर्व परवानगी न घेता तो मुलाच्या अंत्यविधीस उपस्थित राहिला. स्वतःचे सांत्वन केले. जर मी दान दिले असेल, यज्ञ केला असेल, तसेच माझ्या गुरूंना संतुष्ट केलेले असेल, तर माझी पत्नी, मुलगा व मी असे 3घे जण पुढील जन्मात एकत्र येऊ, असे आशादायक उद्गार काढले. कथा मोठी आहे. ही तारामती ज्याच्या घरी ज्या ब्राह्मणाने विकत गेलेली असते, तो मुलगाही जातो, त्या मुलाला सर्पदंश होऊन तो मुलगा वारतो, अशी कथा आहे. आणि मग आता आपण जर बघितलं की जर रोडवरती एखादा माणूस मेला तर आपण माणुसकी म्हणून 2-4 लोक नेऊन त्याला मसनात जातो, नाही तर म्युन्सिपाल्टीमध्ये तरी तशी सोय. पण इथे एवढा निष्ठुर आहे की तो ब्राह्मण काय हिच्यासोबत येत नाही, ती एकटीच घेऊन येते. एकटी घेऊन येते तर जाळ नेमकी याच्याच मसनात येते ती घेऊन, कारण पुढे दर्शवायचं ना त्याला की किती मोठा त्याग आहे. जेव्हा येतो तेव्हा आता हा डोम झालेला दाढी बिडी आडलीच असेल ना, स्मशानातच राहायचं म्हटल्यावर ती ओळखत नाही पहिली त्याला, पण जेव्हा ओळखते तेव्हा त्यालाही दुःख होतं. आता त्याला जाळायची त्यावेळेची त्या ज्या चांडाळ्याने याला विकत घेतलेलं आहे त्या चांडाळ्याने याला सांगितलेलं आहे की 1 षष्टमांश तुमचे, बाकी राहिलेले ते आपल्याला बामणाला द्यायचे. तारामतीजवळ तेही द्यायला पैसे नाही. आता इथे बघा, इथे
तुम्हाला काम करण्याचं आमिषही ते कुठलं दाखवतं. लगेच नाही. बाबासाहेबाला आपल्या महारकीचा प्रश्न घ्या. जुनी जे लोक होते की नाही, महारकी का करायची होती, तर तुमच्या ह्या कर्माचं भोग आहे म्हणून. कारण हे कर्म जर तुम्ही केले तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगला जन्म मिळणार आहे. बाबासाहेबांनी पहिला हातोडा त्याच्यावरतीच घातला. ते कर्म बिर्म आम्ही काही मानत नाही, पुढचा जन्म बघून घेऊ, काय होईल ते होईल, पहिले ढोरं ओढणं सोडा. त्याच्यानंतर काही लोकांचे आपले काय होते, 12 बलुते जेव्हा तुम्ही ऐकले असतील ना, तर त्या 12 बलुत्यामध्ये तुमच्या महाराकडे एक सुतारकी नावाचा प्रकार होता. सुतार, आज जरी तुम्ही गेलेत ना तर तुमच्या सुतार लोक दिसतील. ते बी मोठे कर्मठ, आता सुतार लावतात ते स्वतः. सुतार आणि दुसरी लोहार ही जात असायची. बाबासाहेबाला त्यांनी विचारलं की त्याच्या बदल्यात काय होतं. त्यांना काय म्हणत होते, त्याला जर गावगाड्याचं काम केलं तर हा धान्य यायचं, पण त्याला काहीतरी एक नाव होतं, बलूत. हा, ते जे दया पवार बलूत भेटायचं. सुताराला पैसे नाही भेटायचे, काय भेटायचं, बलूत. पण त्याच्या बदल्यात धान्य भेटायचं. किंवा जेव्हा केव्हा खळं असेल तिथं जायचं, किंवा पितृपक्ष असेल तेव्हा मात्र यांना त्यांच्या घरी जे भोजन त्यांच्या मापदाद्याला जेवायला बोलावतात तेव्हा यांना ते द्यायचं असायचं. बाबासाहेबाला त्या लोकांनी तो प्रश्न विचारला की आमचं काय, जनावर ओढायचं सोडलं पण आम्ही सुतारकी करतो ना. बाबासाहेब म्हणे बलूत सोडा, त्याच्या बदल्यात पैसे घ्या. तुझं एक आऊत करायचं, मला अमुक अमुक पैसे पाहिजे, म्हणजे तुम्ही नोकर नाही राहा, बलूत सोडायला सांगितलं. त्यावेळेस इथे काय आमिष दिलंय की ही सगळी सेवा केल्यानंतर तो हरिश्चंद्रही म्हणतोय, मी खरोखर जर सगळी सेवा केली असेल तर पुढच्या जन्मात ब्राह्मण ह्या जन्मात तुम्हाला काही मिळू द्यायला तयार नाहीये. भगवान बुद्ध काय सांगतात, निर्वाण जिवंतपणीच पाहिजे, मेल्यानंतर नको. बुद्धाने तुम्हाला निर्वाणाचा आमिष मेल्यावर दिलाय का, जिवंतपणे निर्वाण प्राप्त होत. आणि बाबासाहेबांनी तेच सांगितलं. पण इथे मात्र हरिश्चंद्राला इथं गोष्टी कुठल्या कुठल्या लक्षात आल्या पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला ते कामही करायला लावणार, गुलामही बनवणार आणि काही देणारही नाही, पण मात्र स्वप्न स्वर्गाचं दाखवणार. कारण तुमच्यात बंड निर्माण झालं नाही पाहिजे. आणि हे करताना बाबासाहेबांनी विश्वामित्राचंच उदाहरण का गेलं, तर विश्वामित्र क्षत्रिय असतानाच त्यांनी क्षत्रियाला त्रास दिलेला आहे. म्हणून एवढं चरित्र खराब आहे की ब्राह्मण हा आपलं चरित्र सोडायला तयार होत नाही. आणि तुमच्यावरती तो चरित्र लादतो. यदा कदाचित एखादा झालाच, त्यावेळची अवस्था ते यदा कदाचित झालाच, तर तो विश्वामित्राच्या रूपाने होऊन तो आमच्यात मिसळला पाहिजे, तो बगावत करून. नाही तर वाटायला पाहिजे, आता जर समजा आपल्याला म्हटलं की तू ब्राह्मण झालास, झाल्या मी यज्ञ केला नाही का गरीबाच्या घरची, मला माझं आठवलं पहिलं की मला एक खायला नव्हतं यार, नाही देत तर नका का द्यायना, जाऊ द्या ना. त्यांनी तशी व्यवस्था नाही ठेवली. क्रूरपणाने दक्षिणा वसूल केली पाहिजे. म्हणून आजही मी आता एक सजेशन देऊ शकतो जरांगे पाटलांना, की जरांगे पाटलांना सांगतो की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मागण्यापेक्षा, नुसतं जरांगेलाच नाही सगळ्या लोकांनी आंदोलन कशा करता करायचंय की ब्राह्मणाला 3.5% आरक्षण द्या, आम्ही आमचं बघून घेऊ, बाकीचं काय करायचं, ब्राह्मणाला 3.5, कारण 3.5% आहेत ना ते. आंदोलन एवढं जोरात करायचं की यांना 3.5% आरक्षण द्या, आम्ही आमचं बघून घेऊ. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण सगळ्याला वाटावर आणते, कारण त्याच्या आरक्षणाकडे लक्ष जाऊ नये म्हणून तुम्हा सगळ्यांना भिडवून टाकलंय त्यांनी. आरक्षण कोणाला आहे आता सध्या बघितलं तर, ओबीसी 51%, आरक्षण 27%. तुमच्यावाले SC ST BC सगळे मिळून 50%च्या आत. संख्या किती आहे, 85%. आरक्षण किती आहे, 50%. उरलं ते कोणाचं आहे, त्यांचं आहे ना. मग आरक्षण आहे कोणाला, त्याच्यावर नजर जाऊ नये, त्याच्या जोडीतल्या 10 भाकरी तुम्ही पाहू नये म्हणून ह्या 3 भाकरीवरच भांडवणं लावले तुम्हाला. तेवढ्यातच भांडवत नाही, महाराण मांगातही लावून दिली. अरे ते महाराज जास्त खातं म्हणे, मांगाला सांगितलं घे त्याच्यातलं हिसकाव. कारण तुमचं एकत्र होऊन त्या बामणाच्या दुर्डीत लक्ष जाऊ नये म्हणून 3 आंदोलनं झाली पाहिजे. पहिलं आंदोलन काय करायचं, राजकीय आरक्षण खतम करा. आता तुम्ही राजकीय आरक्षणानेच गुलाम आहात.
खासदार तुमचा बनवला जातो, पण तो खासदार तुमचा असतो का? व्हीप नावाचा प्रकार आणून त्याला मौनी बनवला जातो, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये त्याला आणता. मग कशाला पाहिजे आम्हाला तो? राजकीय आरक्षण खतम करा, याच्यावर एक आंदोलन झालं पाहिजे. दुसरं आंदोलन, बाबासाहेबांनी सांगितलेल्या भूमीचं राष्ट्रीयकरण करा. आणि तिसरं आंदोलन, बामणाला जाऊ द्या, बामणाबरोबर क्षत्रिय आणि वैश्य सगळ्याला 15% आरक्षण द्या, आम्ही आमचं बघून घेऊ. हे 3 आंदोलन झाल्यानंतर सगळे प्रश्नच मिटतात. पण ह्या आंदोलनाकडे कुणी लक्षच देत नाही. का लक्ष देत नाहीत? मग आमच्यात ब्राह्मण निर्माण केले जातात. खासदारकीचं तिकीट दिलं की आमचा ब्राह्मण झाला, विश्वमित्र बनतो आणि तो हरिश्चंद्राकडेच दक्षिणा मागायला तयार होतो. ह्या पद्धतीने आंदोलन आजपर्यंतही रिलेव्हंट होत आलेले, की दुसऱ्याकडे त्या ब्राह्मणाच्या सुविधाकडे लक्ष जाऊ नये म्हणून त्यावेळेसही त्यांनी खेळवत राहिले. व्याकरण तयार केली, तुमच्यावाली पुस्तकं तयार केली त्याला मजबूती देण्याकरता, आणि ती एवढी बिंबवली गेली ते आजपर्यंतही चालू आहे. म्हणून आंदोलन ते होत नाही की मंत्रालयामध्ये 91 पोस्टमध्ये 87 पोस्ट ब्राह्मणाच्या कशा आहेत याच्याविषयी आंदोलन होत नाही. तिथं तो ब्राह्मण म्हणत नाही. ब्राह्मणाची कथा लिहिताना तो काय लिहितो? एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. गरीब मांग कधीच राहिला नाही, गरीब धनगर कधीच राहिला नाही, त्या गावात गरीब ब्राह्मणच राहिला. आणि म्हणून आमचा गरीब बी असला तरी मिशीला तांदूळ लावून बाहेर येतो, भात खाल्ला म्हणतो, घरात काहीच नसतं. ब्राह्मण घरात गडगंज आहे तरी तो बाहेर येऊन काय सांगतो? मी गरीब आहे. घेण्याला तत्पर असतो तो. त्याला भीक नाही म्हटलं, त्यांनी माधुकरी म्हटलं. तुमच्या पोरांनी तर ती भीक म्हटली, पण त्यांनी काय म्हटलं? माधुकरी. माधुकरी म्हणजे अधिकार. जसं मी दान आणि दक्षिणामधला फरक सांगितला ना, दक्षिणा हा काय आहे? अधिकार आहे, ऐच्छिक नाहीये, तो अधिकार आहे. परंतु एवढ्या सोजवळपणाने, म्हणून म्हणतात ना की केसानी गळा कापणे याला बामणाची म्हण लागू पडते. तो गोड बोलून तुम्हाला कधी फसवतो लक्षातच येत नाही धार्मिक लेवलवरती, आणि तुम्ही त्याला बळी पडता. आजही तोच प्रकार चालू आहे. कारण ब्राह्मणाला माहिती आहे की जर आज हा मराठा उपाशी मेला, लढाऊ आहे ना, तो उद्या माझं मानगुट धरेल. त्याच्या अगोदरच त्याला सांग, अरे बाबा ओबीसीत जाता तुला भेटेल. आमच्यात नको येऊ, आमच्यात आला की वांदे होतील. आणि तेवढंच नाही, मी परवालाच सांगितलं ना, घटनेत कुठेच नाही म्हटलं 51%, पण मात्र कॉलेजियमच्या न्यायाधीशांनी सांगितलं 51%ची रेंज तुम्ही ओलांडू शकत नाही. बाबासाहेबांनी फक्त घटनेचा कुठला अधिकार घेतात की घटनेचं संरक्षण करण्याचं कस्टडी कोणाला दिलेली आहे? सुप्रीम कोर्टाला. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे जजमेंट कायदे बनतात. तो कायदा, तो जजमेंट कायदा बनला. घटनेत तरतूद नाही, परंतु ते दिलेल्या डिसिजनमुळे कायदा बनला आणि ती स्लॅब बनली. त्यालाही त्यांनी काही गोष्टीमध्ये डोकं वापरलं. आज तामिळनाडूमध्ये गेला तर 69% रिझर्वेशन आहे. का आहे? तर 9व्या शेड्यूल मध्ये टाकलं म्हणून. कोणाला आपल्याला काही, आपण घटनेचे साक्षर नाही आहोत. आपण MA आहोत, PhD आहोत, इंजिनियर आहोत, डॉक्टर आहोत, पण घटनेचे साक्षर नाहीये, म्हणून आपल्याला ते कळत नाही. आणि मग आम्हाला भेटलं की आम्ही स्वार्थी झालो, आम्ही मागच्याला बघायला तयार नाही. आजही ओरड काय होते की महाराणी मांगाचं खाल्लं. अनालिसिस करा, अरे तुमचाच बॅकलॉग एवढा वाढलेला आहे, त्या बॅकलॉग कडे लक्ष नाही जाऊ म्हणून तुमच्यात कुस्ती लावून मोकळे होतात. तुमचा बॅकलॉग क्लास 4चा पण बॅकलॉग आहे. क्लास 4 मध्ये ऍक्च्युली क्लास 4 म्हणजे साफसफाईवाल्याचीच काम आहेत नाही, जन्म जात आहेत ती, तिथंही बॅकलॉग नाही. बॅकलॉग आहे अजून, परंतु त्याच्यावरती लक्ष जाऊ नये म्हणून आबाकडे पाहिजे. म्हणून जरांगेला दिलंय 10% आरक्षण मराठ्याला. नाही, मला ओबीसीच पाहिजे. ते राम मंदिरासारखं इथेच जलमले म्हणतात. जरांगे बी काय म्हणतात, मला हेच पाहिजे. छगन भुजबळ म्हणते देणार नाही, आणि ते काही मिटणार नाही. मारामारी चालू राहील. ब्राह्मण त्या माकडासारखं याच्या बी शिक्यातलं खाईल, त्याच्या बी शिक्यातलं खाईन. 4%चा मुख्यमंत्री नेहमी करता होत राहील. तुम्ही तुमचे भांडत राहा. ही
बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये सांगितलेल्या कथा आहे की ब्राह्मण किती व्यवस्था करतो. म्हणून ही हरिश्चंद्राची आणि विश्वामित्राची कथा एकदम लागू पडते, रिलेव्हंट आहे, आतापर्यंत रिलेव्हंट आहे. की हरिश्चंद्र हा क्षत्रिय असताना, विश्वामित्र ही क्षत्रिय असताना आपल्यातली जी जी वरवर होत जातात मंडळी, ती मात्र वरच पाहतात, खाली बघायला तयार नाही. विश्वामित्र ब्राह्मण झाला, क्षत्रिय धर्म तो विसरला. दक्षिणेकरता त्या राजा हरिश्चंद्राला एवढं केलं, आणि हे सगळं कशा करता केलं की राजा हरिश्चंद्रालाही सांगितलं क्षत्रियांनी वचन दिलं ते निभावलं पाहिजे. शेवटला बायको त्या पोराचं जाळायला तिच्याकडे पैसे नाही, पण तरी ह्या व्यवस्थेने रहम खाल्लेली नाहीये. त्याचे पैसेही देण्याकरता तिच्याजवळ पैसे नाही, आणि तो राजा बाप डोंब आहे, नुसतं टेंब लावायचंय ना जाळायला, पण तोही एवढा इमानदार ते लावत नाही. आणि मग तिथे दाखवलं की त्यांना पुढे स्वर्गात जाण्याकरता हा सगळा त्याग केलेला आहे त्यांनी. जर हे सत्य असेल तर धर्माप्रमाणे वागणाऱ्यासाठी धर्म कुचकामी म्हणावा लागेल. मालकाची पूर्व परवानगी न घेता तो मुलाच्या अंत्यविधीस उपस्थित राहिला. स्वतःचे सांत्वन केले. जर मी दान दिले असेल, यज्ञ केला असेल, तसेच माझ्या गुरुंना संतुष्ट केले असेल, तर माझी पत्नी, मुलगा व मी असे तिघे जण पुढील जन्मात येऊ असे आशादायक उद्गार काढले. राणीने त्याच पद्धतीने मरण पत्करण्याचे ठरवले. जेव्हा हरिश्चंद्राने चितेवर मुलाचे शेव ठेवले व भगवान नारायण श्रीकृष्णाचे ध्यान सुरू केले, त्यावेळी धर्मासह सर्व देव उपस्थित झाले होते. विश्वामित्रही आले होते. धर्माने राजाला विनंती केली की राजा, असा आत्मदहनाचा विचार करू नकोस. राजा, तू तुझी पत्नी, मुलाने सत्मार करून स्वर्गावर विजय प्राप्त केलेला आहे असे इंद्राने जाहीर करता स्वर्गातून पुष्पवृष्टी, पर्जन्यवृष्टी झाली. राणीने मुलाला कडकडून मिठी मारली. तथापि आपले मालक चांडाळ याने अनुमती दिल्याखेरीज आपण स्वर्गात येऊ शकणार नाही असे हरिश्चंद्राने जाहीर केले. त्यावेळी धर्माने सांगितले की मीच तो चांडाळ आहे. माझा विश्वासू सहकार्यांना किमान एक दिवस स्वर्गात नेण्यात यावे, तरच मी स्वर्गात येईल असे राजाने सांगितले. ही सुद्धा विनंती इंद्राने मान्य केली. विश्वामित्राने रोही सत्वाचे उद्घाटन केल्यावर राजाच्या मुलास राज्याभिषेक करण्यात आला. नंतर हरिश्चंद्र त्याच्या मित्रासमवेत स्वर्गात गेला. एवढा प्रकार झाल्यानंतर शेवटलाही आता याच्यातून तुमच्या लक्षात काही नसेल आलं. काय म्हणतो हा की जर खरोखर मी यज्ञ आणि हे केले असेल तर मी स्वर्गात जाईल असा पण निर्माण करून त्या चितेवर बसतो. आता हे आमचं काय झालं, आंदोलन म्हणजे काय असतंय, आमचे जरांगे साहेब आता चितेवरच बसलेत ना. मग चितेवर बसले तर त्यांना काय काय आश्वासन आहे, निजामाच्या नोंदी चेक करू आणि त्याचे सर्टिफिकेट देऊ. इथे यालाही सांगितलं की धर्म, इंद्र सगळे प्रगट झाले. काय सांगितलं, बाबा चितेवर काही जाळून घेऊ नको, तुला सहदे आम्ही स्वर्गात घेऊन जाऊ. हेच प्रकार आहे. तुमच्या नोंदी करू. सातारच्या नोंदी, सातारला कोणाचं शासन होतं, शाहू महाराज होतं. शाहू महाराज स्वतःच कुळवाडी भूषण म्हणत होते, स्वतःच शाहू महाराज शेतकरी म्हणत होते स्वतःला. साताऱ्याच्या गादीचे प्रतापसिंह भोसले राजे, ते स्वतः आजही तुम्ही जर गेलात, आताचे जे त्यांचे वंशज आहेत सगळ्या आजूबाजूच्या साताऱ्याच्या शेती त्यांच्याच आहे. आजही रायगडाची मालकी त्यांच्याकडेच आहे. म्हणून ते स्वतःला शेतकरी म्हणून घेत होते. मग नोंदी काय असतील, राजाच्या दरबारी शेतकरीच असेल ना. जर अजूनही तुम्ही इतिहास वाचत गेला तर पुण्याला जेव्हा जिजाऊ आणि शिवाजी महाराज, बाल शिवाजी आले, तेव्हा शिवाजी महाराजाच्या हाताच्या मापाने 3.5 हाताची काडी करून आजूबाजूच्या शेती त्यांनी वाटून दिल्या होत्या लोकांना कसायला. म्हणजे तिथे शेतकऱ्याचीच नोंद सापडेल ना. आणि म्हणून तिथे ते 2 आहे. मग एक जण सांगतो द्या आणि एक जण सांगतो नका देऊ. म्हणजे चढ उतार करणं आजही सुरू आहे. ज्याला मार्ग सोपे करायचे तो नुसता प्रश्न निर्माण करणे. बाबासाहेबांनी प्रश्न निर्माण केले पण उत्तरही सांगितली. बाबासाहेबांनी काळारामाच्या मंदिरात प्रवेश करण्याकरता जेव्हा मागितलं त्याच वेळेस उत्तर दिलं होतं की नाही दिलं तर मग माझ्याकडे उत्तर आहे, मी बुद्धाला स्वीकारेन. कारण मला देव पाहिजे, नाही असं नाही. बाबासाहेब धार्मिक होते. बाबासाहेब म्हणजे असं
त्याला काय म्हणता येईल आपण, आस्तिक आणि नास्तिक नव्हते बाबासाहेब. बाबासाहेब आस्तिक होते. बाबासाहेबाचा धर्म या संकल्पनेवर विश्वास होता आणि म्हणून बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात प्रवेश मागितला, हा प्रश्न निर्माण केला, पण त्याला उत्तरही दिलं होतं की मी बुद्ध स्वीकारेन. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळायचा प्रश्न निर्माण केला. बाबासाहेब सांगितले की माझ्यात हिंमत आहे तुम्हाला नियम द्यायची, आणि घटना दिली. एक नियमावली जाळली तर दुसरी नियमावली निर्माण केली. आताचे लोक फक्त प्रश्न निर्माण करतात, उत्तर नसतात त्यांच्याकडे. म्हणून जरांगेला कुणीतरी सांगतं याच्यावर बैस. मागच्या वेळेस मोठं आंदोलन केलं ना, मुंबईच्या वाटून गुलाल उधळत वापस, लोक लवकर विसरतात. गुलाल उधळत वापस आले होते म्हणे आम्हाला सगळं मिळालं. आठवत मी 2 वर्ष पण नाही झाले अजून त्याला. आणि तो गुलाल आता गेला कुठे? म्हणजे नुसते प्रश्न निर्माण करायचे, त्याला उत्तर देऊ द्यायचे नाही, अनागुंदी निर्माण करायची. आणि म्हणून क्षत्रियाचा झालेला ब्राह्मण तो ब्राह्मणच होतो. म्हणून त्या मुख्यमंत्री फडणवीस असो काय किंवा एकनाथ शिंदे असो काय, जरांगे साहेबाला काही भेटणार नाही. कारण हे क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये लिहून ठेवलं. आणि आजही मेंटॅलिटी तीच आहे. जरांगे साहेब तुम्ही मागताना गणपती बसवता हो, कसं मिळेल? तिथे बाबासाहेबाचा विचार पाहिजे. कारण ओबीसीला ओबीसीनी नाही मिळवलं, पॅन्थरनी मिळवून दिलं, महाराच्या पोरांनी मिळवून दिलं ओबीसींना. ते आज उपकार विसरले असतील, परंतु खरी ती क्रांती आहे. ओबीसीलाही आरक्षण, त्यांना तर माहिती नव्हतं कशाला आरक्षण म्हणतात म्हणून. जेव्हा लढाई लोक लढत होती, बाबासाहेबांनी जेव्हा कालेलकर आयोगाची मागणी केली होती, ती आमच्या लोकांना माहिती होती. या ओबीसीला आता छगन भुजबळ तर आमच्यावर शुद्धीकरण करायला निघाला होता. रिडलच्या प्रकरणामध्ये आमच्या हातून जेव्हा त्या ज्याचे नाव निकळ त्यांनी अभिषेक केलेला आहे, तिथे शुद्धीकरण केलेलं आहे, आणि आता ओबीसीचा नेता आहे. खूप लवकर विसरतात लोक. क्रांती आणि प्रतिक्रांती खूप लवकर विसरतात, ती विसरू नये म्हणून या ग्रंथाची पारायण झाली पाहिजे, थोडी थोडी का होईना. मला तर वाटतं अशा आंदोलनामध्ये आहे ना, प्रत्येक विहारामध्ये त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, पण समजावून सांगा बाबा हे जरा लक्षात असू द्या. जरांगेला रिझर्वेशन मिळावं, कारण रिझर्वेशनचे लाभार्थी त्यांनी फायदा होतोय आम्हाला माहिती आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिताना पंजाबराव देशमुखाला बोलवलं होतं, म्हणून तुम्हाला विदर्भात मराठी जास्त नाही सापडणार, कुणबी सापडतील. पंजाबराव देशमुख होते मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी हुशारी केली होती. आणि तेव्हा म्हणून विदर्भामध्ये जवळजवळ तुम्हाला सगळे कुणबी आहेत. मराठा सगळे, मी सांगितलं ना, धनगर मराठा आहे, कुणबी मराठा आहे, माळी मराठा आहे. फक्त काय होतं की माळ्याकडं माळवं पिकवायची शेती होती म्हणून त्याला माळी म्हटलं. धनगर मेंढ्या पाळून शेती करत होता म्हणून त्याला धनगर म्हटलं. ह्याच प्रकारची झालेली ही आहे, आणि त्याचे पाडलेले हे गट आहे. बाबासाहेबाला तीच अपेक्षा होती. बाबासाहेबांनी तुम्हाला एकत्र येण्याकरता जाती नाही लिहिल्या, म्हणून त्यांनी SC ST आणि ओबीसी म्हटलं. कारण जात ही संकल्पना तुटत नाहीये, ग्रुपमध्ये तुम्ही एकत्र याल. ओबीसी का हरतो आज, तर तो अजून जाती विसरला नाही. ओबीसी म्हणतो, पण ओबीसी मधला कुंभार कुंभार आहे, धनगर धनगर आहे, माळी माळी आहे. आणि म्हणून जरांगेला उत्तर द्यायला थोडे कमी पडतात, म्हणून लक्ष्मण हाकेला मारल्या जात. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे सगळ्यांच्या. क्रांती आणि प्रतिक्रांती वाहक तुम्ही आहात. ज्या दिवशी तुम्ही वाहकपणाचं धोंड सोडून द्याल आणि ज्या दिवशी तुम्ही 3.5% मागणी कराल, त्या दिवशी सगळे प्रश्न मिटतील. तुमच्या माहिती करता सांगतो, तामिळनाडूमध्ये जेव्हा रशियाचं विघटन झालं, पहिला रशिया एक संघ होता, सोव्हिएत युनियन म्हणायचे त्याला. लेनिन त्यावेळेस खूप त्यांच्यातला मोठा, पण जेव्हा ते संघटन झालं तेव्हा लेनिनचे पुतळे फोडले. आणि मग त्यावेळेस काय केलं इकडं तामिळनाडूमध्ये, की पेरियार रामास्वामीचे पुतळे फोडायला सुरुवात केली. तिथल्या द्रविड लोकांनी दुसरं तिसरं काही नाही केलं, बामणाची जानवे कापली फक्त. प्रतिकात्मक होतं, आज आम्ही जानवे कापलेत, उद्या काय करू. आंदोलनच थांबलं, कारण पेरियारचे पुतळे पाडणारा बहुजन होता. यांनी इशारा कोणाला दिला होता, डायरेक्ट त्यांना जानवेच कापली.
असा इशारा असतो. म्हणून उद्या आंदोलन तुम्ही सुरू करा, 3.5% आरक्षण ब्राह्मणाला तेवढंच द्या, त्याच्या पलीकडे देऊ नका. उद्या तुमच्या सगळ्याला बरोबर होते, कोणाची आंदोलन पेटत नाहीत. पण आम्ही डिमांड, जरांगे डिमांड कुठं करतो? ओबीसीत जायची. कारण त्याला माहिती आहे घटनेमध्ये जातीला रिझर्वेशन नाहीये. रिझर्वेशन कोणाला आहे? समूहाला आहे. आणि ती गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये, हे जेव्हा लक्षात येतं. आणि म्हणून तुमचे बाबासाहेब एवढे हुशार होते की आज मनात जरी आणलं त्यांनी, मनात तर आहेच त्यांच्या, उघड बोलतायत घटना बदलायची, पण बदलणंही तेवढं शक्य ठेवलेलं नाही बाबासाहेबांनी. ते अंमलात आणत नाहीत, तो भाग वेगळा आहे, पण बदलणं एवढं सोपं नाही ठेवलेलं. आणि म्हणून ह्या कथा होतात सगळ्या. म्हणून त्यांना फूस दिल्या जाते. म्हणून जरांगेला फक्त मराठवाड्यातलाच मराठा साथ देतो, पश्चिम महाराष्ट्रातला नाही, कारण तो विश्वामित्र बनलेला आहे. जरांगे अजून विश्वामित्र बनला नाही. ज्या दिवशी कारण जरांगे सध्या हरिश्चंद्र आहे, पश्चिम महाराष्ट्रात विश्वामित्र झालेले आहे. सदन आहेत, कारखाने आहेत, मुख्यमंत्री पद जास्त भोगलेले आहेत, आणि सगळ्या सुविधा पश्चिम महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. विदर्भामध्ये पहिली शेती कोरडवाहू आणि कुणबी होऊन बसलेत. रिझर्वेशन त्यांना माहिती आहे, ठेवलंच नाही तर मिळणार काय, म्हणून तेही यांना साथ देत नाही. काही निष्पन्न होणार नाही, कारण आमची आंदोलनं, आमच्या क्रांत्या ह्या खोट्या पायावरती उभ्या आहे. ज्या दिवशी आम्हाला बाबासाहेबाचा ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती कळेल, त्या दिवशी मात्र हे सगळे आंदोलन आणि भारतही उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी सांगितलं होतं ना की हे 3 आंदोलन करा. उद्या तुम्ही भूमी अधिग्रहणाचं आंदोलन सुरू करा, तुमचे मराठी लगेच वाटेवर येतात, कारण शेती त्यांच्याकडे आहे ना. 15% आंदोलन चालू करा, ब्राह्मण वाटेवर येतात, आणि मग सगळ्याला सगळं कळेल ना. मग भांडू ना आपण काय करायचं ते. तुमचं म्हणणंच आहे ना बुद्धिमत्तेप्रमाणेच व्हायला पाहिजे, आहे ना रेसला यायला तयार, पण मैदान तर समतळ करा. मैदान समतळ आहे का? मैदानामध्ये काय काय का युद्ध? एकाकडे शेती आहे, एकाकडे सेवा आहे, एकाकडे व्यापार आहे, आणि तुम्ही म्हणता पळा एकीकडं. कसे पळतील? ते सगळं समपातळीवर आहे ना, मग पळतील बरोबर सगळे. ही आंदोलनं झाली पाहिजे. बाबासाहेबांना ती अपेक्षित होती, आणि म्हणून बाबासाहेब मुळापासून लिहायला सुरुवात करतात की तिथेही समपातळी नव्हती. तिथे समपातळीत जाण्याचा प्रयत्नही झाला, पण त्या पातळीवर पोहोचलेला विश्वामित्र क्षत्रिय राहत नाही, तो कोण बनतो? ब्राह्मण बनतो, आणि राजा हरिश्चंद्राला दक्षिणा मागण्याकरताही छळतो, राज्यही स्वप्नात घेतो. त्याच प्रकारे आजही चालू आहे. आणि म्हणून आजही तुम्हाला जर समपातळीवर यायचं असेल, आजची क्रांती तुम्हाला जर तशी चालू ठेवायची असेल, प्रतिक्रांतीच्या हातात जाऊ द्यायची नसेल, तर क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि त्याचा धम्म ही ग्रंथ आपल्याला कळली पाहिजे. आजचं प्रवचन आपण राजा हरिश्चंद्र आणि विश्वामित्र इथेच संपवूया.